संजय दत्त जो काही सगळ्यांसाठी सेलिब्रिटी म्हणून आहे, पण आमच्यासाठी आजही तो देशद्रोहीच आहे. 1993 ला माझी आई बॉम्ब ब्लास्ट मध्ये गेली. जेव्हा मृतदेह खालती ठेवला गेला त्यावेळेला शरीराचा कोळसा पाहिला आणि शरीराचे वेगवेगळे भाग पाहिले. 2 खोल्या केएमच्या फक्त आणि फक्त मृतदेहांनी भरलेल्या माझ्या मामानी पाहिल्या. आपल्याकडे सो कॉल्ड अनेक सेलिब्रिटीज, अनेक मोठमोठी लोक राष्ट्रपतींकडे पत्र घेऊन गेले होते की याकूब मेमनला फाशी देऊ नये. आत्ताच्या नवीन पिढीला 12 मार्च 93 ला काय घडलं हे माहिती नाही. 12 मार्च 1993 ह्या दिवशी संपूर्ण मुंबई हादरली. शहरातल्या 12 ठिकाणी साखळी बॉम्ब ब्लास्ट झाले. रिपोर्ट्सनुसार या भीषण हल्ल्यांमध्ये 257 लोकांचे जीव गेले तर 1400हून अधिक जखमी झाले. RDX सारखं एक्सप्लोजिव्ह वापरून भारतात केलेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला होता. या घटनेला आज 32 वर्ष जरी झाली असली तरी या हल्ल्यातल्या पीडितांच्या जखमा आजही भरून निघाल्या नाहीयेत. मी शेफ तुषार प्रीती देशमुख. 12 मार्च 1993 ला माझी आई बॉम्ब ब्लास्ट मध्ये गेली आणि तो बॉम्ब ब्लास्ट सेंचुरी बाजार इथे झाला होता. टेररिस्ट अटॅक झालेल्या 12 जागांपैकी एक होता वरळीतला सेंचुरी बाजार एरिया. आज जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला मोठ्या इमारती दिसतील, लोकांची गाड्यांची वर्दळ दिसेल, पण त्या ब्लॅक फ्रायडेला चित्र भरपूर वेगळं होतं. आई महालक्ष्मीला कामाला होती, त्यामुळे तिने महालक्ष्मी बस स्टॉपवरनं बस पकडली 85 नंबरची आणि दादरला येण्यासाठी ती बसमध्ये बसली. पण बसमधनं ती अचानक उतरली कारण ती तिच्या ऑफिसमध्ये घड्याळ विसरली होती. पुन्हा ती ऑफिसमध्ये गेली, तिने घड्याळ आणलं आणि पुन्हा जी 85 नंबरची तिने बस पकडली. ती जेव्हा सेंचुरी बाजारला इथे पोचली त्यावेळेला सेंचुरी बाजारला त्या बस स्टॉपवर जेव्हा ती बस थांबली त्याच्या पुढे एक टॅक्सी होती आणि त्या टॅक्सीमध्ये ते RDX होतं. त्या टॅक्सीमध्ये पूर्ण RDX भरलेलं होतं आणि ज्याचा स्फोट झाला ती बरोबर त्याच्या पाठची जी बस होती ती पूर्ण राख झाली आणि त्या बसमधला ड्रायव्हर जो आहे त्या ड्रायव्हरचं असं म्हटलं जातं की शरीराचे भाग हे वरळीच्या मार्केटमध्ये उडून पडलेले होते. म्हणजे इतक्या चिंध्या ह्या बसमध्ये असलेल्या व्यक्तींचे झाले होते. A powerful car bomb went off at a bus stop opposite Century Bazaar shopping center in Worli. आणि त्या स्पॉटला जो काही प्रकार बघितला तो मृत्यूचा तांडव होता. सगळं अस्ताव्यस्त झालेलं, बाजूच्या आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंग्स मधनं आवाज येत होते, ते तुटलेल्या होत्या आणि समोर जी झोपडपट्टी होती त्याचे छप्पर गेलेले होते. बस म्हणजे खड्डा पडलेला होता लिटरली. रूम में लड़का पड़ा था, एक रूम में लड़की पड़ी थी, दब गई थी. सब बिल्डिंग नीचे गिर गया. आणि मग तिकडे वडिलांनी आणि बाकीच्यांनी चौकशी केली की इथे जे मृत्युमुखी झालेले आहेत किंवा जे जखमी झालेत त्यांना कुठे हलवण्यात आलंय. तर त्या सगळ्यांना केएम हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं. त्यावेळेला पहिल्यांदा सगळ्यांनी शोधलं ते इंजरी डिपार्टमेंट मध्ये शोधलं, पण दुर्दैवाने माझी आई इंजरी डिपार्टमेंट मध्ये नव्हती. त्यामुळे माझ्या मामानी जिथे मृतदेह ठेवले होते त्या डिपार्टमेंट मध्ये बघायला गेला. 2 खोल्या केएमच्या फक्त आणि फक्त मृतदेहांनी भरलेल्या माझ्या मामानी पाहिल्या. मला एवढंच सांगायचंय की 12 मार्चला आई गेली, पण 13 मार्चला सकाळी तिचा मृतदेह घरी येणार होता आणि तो भयानक परिस्थिती होती. सगळं लक्ष माझं फक्त ॲम्ब्युलन्स वरती होतं की कधी एकदा ती ॲम्ब्युलन्स येईल आणि मी माझ्या आईचा शेवटचा चेहरा पाहीन आणि तिला घट्ट मिठी मारीन. पण दुर्दैवाची गोष्ट अशी होती की जेव्हा मी तो ॲम्ब्युलन्सचा आवाज कानावरती पडला, चाळीतनं मी धावत त्या ॲम्ब्युलन्सकडे आलो आणि जेव्हा ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला गेला त्यावेळेला फक्त तो व्हाईट
फडका नव्हता, तर तो रक्तानी माखलेला कपडा होता. आणि जेव्हा मृतदेह खालती ठेवला गेला त्यावेळेला शरीराचा कोळसा पाहिला आणि शरीराचे वेगवेगळे भाग पाहिले. त्यामुळे तो पूर्ण भरलेला जरी असला, आईचा चेहरा मी शेवटचा पाहूच शकलो नाही. दूरदर्शनवरती आम्हाला कळत होतं की नक्की काय चाललेलं आहे. त्यावेळेला कळलं की देशद्रोही दाऊद इब्राहिम हा सर्वात मोठा त्याच्यातला कल्प्रेट आहे. दाऊद इब्राहिम कासकर 1993च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड. तो हल्ल्यापूर्वी गायब झाला तो कायमचा. दाऊद पाकिस्तानात लपून बसलाय असं म्हटलं जातं. एकेकाळी जगातल्या टॉप 10 मोस्ट वॉन्टेडच्या यादीत असलेला दाऊद अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून आजही मोकाट आहे. यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. आणि त्यावेळेला राग असा होता की आपल्या देशामधली यंत्रणा नक्की करतेय काय. कारण RDX पहिली गोष्ट आपल्या देशात येते ती कशी येऊ शकते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये. RDX येतं, AK-57 येतात. आणि प्रामुख्याने उल्लेख करावा असा वाटतो की 1992ला संजय दत्त जो काही सगळ्यांसाठी सेलिब्रिटी म्हणून आहे, पण आमच्यासाठी आजही तो देशद्रोहीच आहे. याचं कारण त्याच्याकडे AK-57 आणि काही अंशामध्ये RDX सापडलं होतं. त्याला त्याच्यामध्ये म्हणतात ना की त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सजाही भोगावी लागली होती. पण ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम हा जो मेन कल्प्रेट होता तो आज आरामात त्याचं आयुष्य जगतोय. पण आमच्यासारखे ज्यांनी आमच्या लोकांना त्याच्यात गमवलं त्याच्या वेदना खूप मोठ्या आहेत. कारण त्यानंतर कोणी डोकावून पाहिलं नाही की आमच्या आयुष्यात काय चाललंय, ही खूप मोठी खंत होती. 1993 बॉम्बलास्टची केस तब्बल 30 वर्ष चालली. सुरुवातीला 189 आरोपींविरुद्ध केस दाखल झाली. त्यातले 100 दोषी निघाले. हल्ल्याचे मास्टरमाइंड दाऊद आणि टायगर मेमन तर निसटले, पण फाशी झाली एकाला. It came after the Supreme Court threw out a final appeal for clemency by Yaqub Memon. जसा जसा मोठा होत गेलो तसा तसा एक राग होता की ह्या देशद्रोह्यांच्या बाबतीत आपण काहीतरी कठोर कारवाई करावी. पण कोणतेही वेगळं पाऊल उचलायचं नव्हतं, देशाच्या विरोधात जाऊन उचलायचं नव्हतं. मग आपण काय करू शकतो, तर जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं मी मीडियावरती देशद्रोह्यांबद्दल आणि 12 मार्च बद्दल बोलत गेलो. कारण आम्हाला अजूनही न्याय मिळत नाही ही आम्हाला खंत होती. त्यातच देशद्रोही याकूब मेमन जो कस्टडीमध्ये होता त्याच्यावरती जे सगळे सिद्ध झालेले आरोप होते त्याला फाशीसाठी अपील जे केलं होतं त्याला फाशी मिळावी की नाही ह्यासाठी चर्चा चालू होती. आणि आपल्याकडे सो कॉल्ड अनेक सेलिब्रिटीज, अनेक मोठमोठी लोक राष्ट्रपतींकडे पत्र घेऊन गेले होते की याकूब मेमनला फाशी देऊ नये. पण एक विक्टीम म्हणून ज्यांनी मी माझ्या आईला गमवलं होतं तसे अनेकांना गमवलं होतं. त्यामुळे एक विक्टीम म्हणून माझं कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलं की मी सह्यांची मोहीम घेतली की याकूब मेमनला फाशी झाली पाहिजे की नाही, कारण तो देशद्रोही आहे. सगळ्यांनी मला त्याच्यामध्ये सपोर्ट केला. फक्त दादरमध्ये नाही तर अख्ख्या जगामधनं मला त्याचे कॉल्स आले. दादरच्या तुषार देशमुख यांची आई या बॉम्बस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडली होती. त्यांनी याकूबला फाशी देण्यात यावी यासाठी सह्यांची मोहीमच उघडली. जेव्हा ती सह्यांची मोहीम त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा याकूब मेमनला फाशी मिळावी की नाही म्हणून रात्री जे काही सत्र न्यायालय उघडलं गेलं होतं त्या सत्र न्यायालयामध्ये ह्या सगळ्या सह्यांच्या मोहीम सबमिट केल्या गेल्या. कारण एक विक्टीम म्हणून आमची पत्र तेवढीच ग्राह्य धरली गेली. आणि जेव्हा त्याला फाशी मिळाली तेव्हा मला आणि मी ज्याच्या माझ्या मित्राकडे राहतो त्या नीना काकींना धमकीचे फोन आले की याकूब मेमन भाईजान को अगर फांसी होती है तो आपके फांसी का इंतजाम हमने किया है. पण नक्कीच एक झालं की न्याय कुठेतरी मिळाला, पण तो न्याय पूर्ण मिळाला नाही. कारण फक्त याकूब मेमनला फाशी मिळणं हे खूप मोठं नाहीये. त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आहे आणि अनेक अजून आरोपी आहेत, जोपर्यंत त्यांना फासावर लटकवलं जात नाही तोपर्यंत आम्हाला असं वाटतं की आम्हाला न्याय पूर्ण होऊ शकत नाही. या हल्ल्यानंतर अजून दहशतवादी हल्ले मुंबईने पाहिले. 1993 नंतर अशा 13 घटना घडल्या ज्यामध्ये 700हून अधिक लोकांनी आपले जीव गमावले. शेवटचा हल्ला 2011 मध्ये झाला होता. तो सुद्धा एक साखळी बॉम्ब ब्लास्ट होता. मग मुंबईकरांनी या वेदनादायक जुन्या आठवणी का लक्षात ठेवायला हव्यात?
सर्वप्रथम मला असं वाटतं की मी 12 मार्च 1993 हे दरवेळेला बोलतो, ह्याचं कारणच हे आहे की आत्ताच्या नवीन पिढीला 12 मार्च 93 ला काय घडलं हे माहिती नाहीये. ते त्यांनी विसरू नये किंवा जाणून घ्यावं ह्यासाठी मी बोलत असतो. कारण मी जेव्हा माझ्या आईच्या मृतदेहाबद्दल सांगतो की माझ्या आईचा मृतदेह मी कशा तुकड्यांमध्ये पाहिला, त्याची तीव्रता त्याच्यामुळेच कळू शकते आणि आत्ताच्या पिढीला हे कळू शकतं की नक्की हा 93चा बॉम्ब ब्लास्ट म्हणजे काय आहे. आणि विसरू नये याचं कारण आजही ज्यांनी तो घडवला ते देशद्रोही अजूनही पासावर लटकलेले नाही, ते त्यांचं आयुष्य सुखरूप जगतायत. दरवर्षी 12 मार्चला आम्ही इथे वरळीला येतो की तिकडे एक चबुतरा केलेला आहे आणि तिथे आम्ही श्रद्धांजली व्हायला येतो. कारण आमच्या भावना आजही तितक्याच आहेत इतक्या वर्षांनी. कारण आजही आम्हाला असं वाटतं की माझी आई कुठेतरी आज इकडे त्या जागेमध्ये आहे आणि आम्हाला ती तिकडे सापडेल.